तर मंडळी सुप्रभात. स्वर्गनगरी कोकणातून तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजचा हा आमचा नवीन ब्लॉग. हे बघा, हे आमचा पाण्याचं मेन स्रोत आहे. तिन्ही घरांना पाणी आम्हाला ही विहीर देते. आमची 3 घरं आहेत, 1 नंबर घर, 2 नंबर. ही बघा, ही विहिरीला साधारण 40 रिंगे आहेत. 40. तर ह्या 40 रिंगा भरून पूर्णपणे ह्या चौताऱ्यापर्यंत आलेलं पाणी. पप्पा म्हणत होते हाताने काढण्या एवढं पाणी होतं. या लेवल म्हणजे 50 फूट वरती आलेलं पाणी. मध्ये पाऊस होता ना जुलैमध्ये, जो मोठा पडला. झराची विहीर आमची. पाणी एकदम स्वच्छ आणि पाण्याची टेस्ट तर 1 नंबर आहे आमच्या पाण्याची. इकडच्या तळगावच्या पाण्याची 1 नंबर टेस्ट आहे. मालवणला थोडं गोडूस पाणी लागतं, पण आमच्या तळगावमध्ये पाणी एकदम मस्त. आणि बघा आजूबाजूला हिरवागार जंगल पूर्ण इथे. आता भट जेवणार आम्ही आणि ब्राह्मण भोजन झाल्यानंतर परत याची दरवर्षी पूजा करतो आम्ही इकडे विहिरीजवळ. आंब्याचं झाड, चोसरा आंबा आहे जुना, तिकडचा लोकल आंबा. खतरनाक आंबे असतात तिथे. आम्ही लहान असायचो तेव्हा तिकडेच फिरायचो. तर माझ्या मागे आहे ना, खूप मागे एक चोसरा आंबा आहे. तिथे लहानपणी आम्ही काय करायचो, दुपार झोपायचो ना. आमची आई आम्हाला झोपायची, पण आम्ही नाटक करायचो झोपायचं. 5 मिनिटात उठून त्या आंब्याखाली जायचो आंबे खायला. काकांची वगैरे फॅमिली आलेली असायची. दगड फेकून पिकून आंबे पाडायचो. पूर्ण गँग असायची इकडे. आता कोण सहसा येत नाही, सगळ्यांची लग्न झालीत, मोठे झाले, सगळे व्यस्त आहेत. सगळेजण उभी राहा. या फोटो मध्ये नमस्कार मंडळी, सुप्रभात. आम्ही चाललो मालवणात. दरवेळी स्पेशल गाडी करतो, यावेळी थोडं वेगळा काहीतरी करूया म्हटलं. एसटीन चाललो. एसटी गाडी, सरकारी गाडी मालवणात. किंवा हडसून येतील आता एसटी. ती येली का मग बसलो का डायरेक्ट सुकावाडीतून मालवणवरून एक बहीण आहे तिथे जातलो. तिका भेट देऊन मग पुढे बघू कसं काय ते. चला येतास तुम्ही. चढा पटापटा. एसटीचा प्रवास. हे कुठे बसलो आपण? माऊ कुठे बसलो? अनु एसटी मध्ये कुठे? हे कुठे बसलो बाबू? एसटी मध्ये कुठे? कट्ट्याच्या बाजारात गेलो. कट्टा त्याला थांबली गाडी. आणि मालवण मधलं प्रसिद्ध असं कवटकर हॉटेल. हे जेवणासाठी लंचचा ब्रेक त्या हॉटेलमध्ये. पाहुणे खूप आहेत, पण त्यांना त्रास द्यायचा नाही आहे, हाच एक हेतू. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण ठेवलेलं चांगलं. त्यामुळे त्रास देतात, ते प्रेमाने देखील करतात. एवढ्या जणांसाठी हॉटेल. खास हॉटेलमध्ये आस्वाद घेताना कवटकर हॉटेलचं जेवण बघू कसे अभिरुची. कवटकर हॉटेल. तर प्रॉन्स थाळी, दोन्ही प्रॉन्स थाळीत आहे. दोन्ही प्रॉन्स आहे.
ती सुरमई थाळी इकडे हिच्याकडे, आणि ही सुरमई थाळी उत्तम आहे. मग दोन पीस आहेत. तुला वाटलं का एकच पीस असेल? तुला काय हवं? तुला आली कोलंबी थाळी चांगली आहे? खाल्ली नाहीस? खाशील? आणू धर. तुझ्या समोर ओरडली? ओरड आता. आता नाही ओरडणार. कारण की तुझ्या डॅडाला पण ओरडायचंय. तिथून कोंबडा ओरडतोय. पाटकरांचे किंग गिली बाबला बीच रिसॉर्टचे मालक अभय पाटकर यांच्या घरी आत्ताच आमचं आगमन झालंय. गणपती बाप्पा असं सोडलं 6 दिवसाने. हा बघा, हा समुद्र आहे मागे. हे बघा, हे अभय पाटकर आमचे बंधुराज मावस भाऊ. यांचा पोशाख हाच असतो. हा किती काही कार्यक्रम असू दे किंवा काही असू दे, घरी तुम्हाला फक्त ब्राऊन कलरची ही सँडो फुल हाताची आणि ही ब्राऊन कलरची पोलीस सारखी असते ती हाफ पॅन्ट, हेच तुम्हाला दिसणार. हे वैशिष्ट्य आहे जो. म्हणजे आमचा मामा होता ना, तो पण असंच सँडो घालायचा कंटिन्यू. किती लांब गेला तरी पैशाने तुम्ही त्यांचा मोजमाप करू शकत नाही, कारण की ते एकदम अफाट श्रीमंत होता. पण त्याच्या तोंडात ब्रश आणि सँडो बॉडीवर फिरायचा एमएटीवर. तसा हा एक वैशिष्ट्यपूर्ण माणूस मी बघितलेला. अभय पाटकर, बाबला बीच रिसॉर्टचे प्रोप्रायटर. राहण्याआधी जेवणे आणि काय समुद्र जवळ. किती आहेत रूम तुझ्या? टोटल रूम्स किती आहेत? टोटल 12 रूम्स. टोटल सगळ्या एसी आहेत? हो, सगळे. जेवणात सगळे पदार्थ असतात? हो, मालवणी सगळं. सर्व मालवणी. भरपूर पर्यटकांची गर्दी असते जेव्हा सुट्टीचे दिवस असतात. जसं दिवाळीची म्हणा, क्रिसमसची म्हणा, मे महिन्याची सुट्टी, विकेंड्सला वगैरे लोकांची खूप गर्दी असते. आणि आपला रिसॉर्ट नेहमी फुलच असतो. मला वाटत नाही कधी कुठला रूम खाली राहत असेल. लिमिटेड रूम्स आहेत त्याच्यामुळे 12 रूम्स म्हणजे ऑक्युपन्सी कमी आहे. माझ्या मते किमान 40-45ची ऑक्युपन्सी पाहिजे होती. एवढं चांगलं ठिकाण आहे तर. पण तेवढं जागेमध्ये ते कंजेस्टेड पण होईल म्हणून सध्या तरी 12 ऑपरेशनल आहेत. पण बऱ्यापैकी व्यवसाय थाटला आहे भावाने. सगळी मेहनत केली आहे. ग्राउंडपासून आत्तापर्यंत जे उभं केलं आहे ते एक 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 गोष्ट करून जमा केली. आणि प्रचंड मेहनती आहे. सकाळी 4ला उठून ते रात्री 12 वाजेपर्यंत पण काम करायची त्याची तयारी असते. कधी कुठल्या गोष्टीला हे नाही, म्हणजे कमीपणा नाही की मी हे कसं करू किंवा काय. नेहमी खंबीरपणे उभा असतो बहिणींच्या मागे, संसाराच्या मागे. आणि जास्त कुणाशी कम्युनिकेट करत नाही तो. त्याला बोलायला खूप कमी आवडतं. पण मी आपलं बोलता करतो कधी कधी. तर मंडळी, हा बघा मालवणचा बीच. इकडे सिंधुदुर्ग किल्ला आहे समोर. आणि या ठिकाणी ते बाबला रिसॉर्ट आमच्या बंधुराजांचा. समुद्र बघा पूर्ण क्लीन आहे. आज पौर्णिमा आहे काहीतरी वाटतं. पर्यटक कमी. संपूर्ण बीचवर कोण नाही, फक्त आमच्याशिवाय. हे बघा, ही माझी पोराच आहेत.
आणि बहिणीची मुलगी हा. बाकी पूर्ण बीचवर तुमका कोणच दिसायचा नाही. पूर्ण बीच हा, पूर्ण बीच हो. लांब लांब पर्यंत तुमका कोण नाही दिसायचा. इतको क्लीन बीच हा. आणि आता पर्यटनाची कमी आहे, पर्यटक कमी येतात कारण गणपतीची सुट्टी असल्यामुळे सगळ्यांकाच पॉसिबल होणार नाही. पण दिवाळीत फुल भरता बीच. हडेसून तडे जगत पुरी माणसं असतली. ही बघा इकडे पण लांब लांब पर्यंत कोणच नाही दिसता. समुद्र बघा किती स्वच्छ. आणि या इकडे सिंधुदुर्ग किल्लो हा. सिंधुदुर्ग किल्लो शिवाजी महाराजांचो ऐतिहासिक वास्तू हा आमच्या मालवणात. पुढे तारकर्ली आहे, तिकडे तारकर्ली आहे. तारकर्ली त्या विरुद्ध दिशे का. आणि इकडे ह्या साईडला बाजारा. हे बाबल्या, दिस इज द मालवण. जाऊया घरी. घरी जाऊया का. चल थंडी वाजते आता. हे जाती पाण्यात नको नेऊ ग तिकडे. तोंडात माती येते. तिला कपडे घालायला पाहिजे. कशा काय कपडे घालून थंडी वाजते. ते नायलॉनचे घ्यायला पाहिजे तिला. आम्ही एवढं मस्त करते, एन्जॉय करतो. लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा. ब्लॉगर होणार आहे. माझा भाव हा रवींद्र माणगावकर. किती बॅट दिलेला बघा. आणि विकत घेतल्या, फुकट नाही. बिझनेस करता मालवणमध्ये. कोकमा दिल्यान, आगळ दिल्यान, एक घर दिल्यान आणि भेट म्हणून आणि पाव किलोचे दिल्यान. 200 दिल्यान. ह्या असता गावचा प्रेम. खयो गावना नाही. आम्ही देऊन घेऊन काय नाही, पण आमची अटॅचमेंट खूप आहे. तो आमका करतो तेवढाच आम्ही त्याच्यात आमच्याकडे गेलो घराकडे की आम्ही पण तेवढाच करतो. काय रे दादा. तर मालवणातला हा डिनर आणि तिथून आता डायरेक्ट घरी. मंडळी खूप मजा केली, खूप मजा केली मालवणात. पोरांनी तर एवढी जबरदस्त मजा केली आहे ना. ह्या मुलीसाठी नवीन मालवण होतं, पहिल्याच मालवण होतं. खूप मजा केली, खूप मजा केली, प्रचंड मजा केली. दाखवेल ब्लॉगमध्ये काय काय मजा केली. आणि मुख्य म्हणजे आज माझी कुणाची भेट झाली माहिती आहे. गुपित आहे. आज माझी भेट झाली ज्याची मी वाट बघत होतो. बिंदास मुलगी गौरी पवार, खूप फेमस आहे ती. अचानक भेट झाली ती. आणि बंटी कांबळे, गौरेश कांबळे म्हणून आहे तो. एक रील स्टार, एक नंबर मालवणी रील्स बनवतो. डायरेक्ट टच करतो इकडे. त्याची भेट झाली. आणि लारा मयेकर याच्या घरी अचानक गेलो आणि तिथे ह्या दोघांची भेट झाली. लारा मयेकरच्या गणपतीसाठी नाही, ॲक्च्युली गाडी बघायसाठी गेलो आणि तिथे भेट झाली. ग्रेट भेट.